मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या आधी महाराष्ट्रातल्या राजकारणामध्ये बरीचशी उलथापालथ होईल असं म्हटलं जात आहे. पण ही उलथापालथ नेमकी कोणत्या गोटात होईल याच्याबद्दल कुठलाही अंदाज बांधणं सध्या मुश्किल आहे. असं असतानाच आता काँग्रेसच्या गोटातनं काल एक महत्वाची माहिती आली आहे. किंबहुना आपण असं म्हणूया ते म्हणजे की काँग्रेसच्या 2 आमदारांनी या संदर्भातली मागणी केली आहे, ते म्हणजे मुंबई महानगरपालिका स्वबळावर लढण्याची. आणि त्यातलेच एक आमदार अमीन पटेल आपल्याबरोबर आहेत. खरं तर त्यांच्याकडनं जाणून घ्यायचं आहे की ही पक्षाच्या संदर्भामध्ये काय नेमक्या हालचाली सुरू आहेत मुंबई महानगरपालिकेच्या पार्श्वभूमीवर आणि असं त्यांना का वाटतंय. अमीन भाई, तुम्ही आणि असलम शेख अशा 2 आमदारांनी अशी बातमी आहे की मागणी केली की स्वतंत्र निवडणूक लढवायची मुंबई महानगरपालिकेची. मुळात अशी मागणी का आहे? ह्याच्यामध्ये असं ते युती जे महाविकास आघाडी आहे त्यांच्याबरोबर कसे युती करायची, किती सीटची करायची, ती आमची स्पष्ट सृष्टी जी आहे त्याच्यावर ते निर्णय घेणार आहेत. लवकरात लवकर आमची एक मीटिंग होण्याची शक्यता आहे. रमेश शिंदे मुंबई येणार आहेत. आम्ही सगळं बसून नक्की करूया. पण आम्ही जे भावना व्यक्त केली आहे ते मुंबईमध्ये जे आमच्या काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की आपल्याला हे चुनाव 227 जगावर आमची तयारी आहे लढवायची आणि पक्षाने निर्णय घेतले की आम्हाला सर्व कार्यकर्त्याचा सन्मान ठेवायचा आणि आम्हाला लढवायचे आहे, तर आमची तयारी आहे. आतापर्यंत कोणी असा निर्णय घेतलेले नाही की एकत्र लढायचा की अलग लढायचा. पण महाविकास आघाडी एकत्र आहेत, आम्ही सोबत आहोत. तुम्ही बघतात की अनेक जे मुद्द्यावर आम्ही एकत्र आहोत आणि आम्ही एकत्र राहणार आहोत. पण जे लोकल सेल बॉडी आहे फक्त मुंबईची नाही संपूर्ण महाराष्ट्राची, ते मला असं वाटतंय की लोकल युनिट आहे त्यांना विचारून ते निर्णय करायची गरज आहे. तुम्ही सुद्धा या म्हणजे मुंबई महानगरपालिकेचा विचार केला तर तुम्ही एक महत्वाचे नेते आहात आणि त्या दृष्टीनं विचार केला तर सध्याची परिस्थिती अशी आहे का की 2 ठाकरे एकत्र येतील. काँग्रेसचे रमेश चेन्नीथला आहे, त्यांनी म्हटलेलंच आहे राज ठाकरेंच्या भूमिकेबद्दल त्यांना थोडासा म्हणजे नकारात्मकताच आहे. काँग्रेसच्या राज ठाकरेंच्या ज्या भूमिका आहेत त्याच्यावर काँग्रेसला लय त्यांचा विरोध, ते त्यांची भावना आहेत, लोकांची पण भावना आहेत आणि आम्ही त्या मुद्द्यावर नक्कीच एक विस्तारमध्ये बैठक घेणार आहोत आणि आमच्या जे मत आहेत, आमच्या जे निर्णय आहेत ते आम्ही उद्धव साहेबांना नक्की देणार आहोत. पण आजपर्यंत ते पण युती करणार हे पण नक्की नाही. संजय राऊतचा स्टेटमेंट आहे की युतीबाबत पूर्ण माहिती आली पाहिजे. पण काँग्रेस स्वतःच्या बळावर तयारी पुरी करत आहेत आणि अगर गरज पडली तर आमच्या 227 उमेदवार मैदानामध्ये उतरण्यासाठी आमची तयारी आहे. एक महत्वाचा मुद्दा असा पण आहे ते म्हणजे की याच्या आधीच्या निवडणुका ज्या 2017ला झाल्या होत्या काँग्रेसच्या समोर ठाकरेंच्या शिवसेनेचं आव्हान होतं किंबहुना ठाकरेंच्या शिवसेनेसमोर काँग्रेसचं आव्हान होतं. अनेक वर्ष अशाच पद्धतीनं काँग्रेस विरुद्ध शिवसेना असा संघर्ष होत राहिलेला आहे. भाजप कधी सोबत नव्हती. त्यामुळे तर कुठेतरी आता ठाकरेंची शिवसेना विभक्त झाल्यामुळे काँग्रेसला फायदा होऊ शकतो असं कार्यकर्त्यांचं नेत्यांचं म्हणणं आहे आणि म्हणून स्वबळाची इच्छा व्यक्त केली जाते आहे का? असं नाही. लोकल सेल बॉडीचे इलेक्शन मुंबई महानगरपालिका, ग्रामपंचायत, नगरपालिका सगळे इलेक्शन होतात ते लोकल मुद्द्यावर आहेत आणि पार्लमेंटच्या इलेक्शनच्या नंतर आम्ही बघितलेले आहेत की कार्यकर्त्यामध्ये लय जोश आहेत की आपल्याला एक वेळी निर्णय घ्यायला लागेल की कार्यकर्त्यांना, कारण काय 227 सीट आहेत, आमच्या हातामध्ये 100-125 सीट येण्याची शक्यता आहे. पण आमच्या जे कार्यकर्ते आहेत ते आमच्या जे सिम्बॉल आहेत, आमची जे विचारधारा आहे, आमच्या जे लोक आहेत त्यांच्यामध्ये पोहोचण्यासाठी अगर पार्टीच्या आमच्या वरिष्ठ नेत्यांनी निर्णय केली तर आमची स्वबळावर लढायची तयारी आहे. महाराष्ट्रातल्या मुंबईतल्या आमदारांनी नेत्यांनी या सगळ्या संदर्भामध्ये मुंबईच्या ज्या अध्यक्ष आहेत वर्षा गायकवाड यांच्याशी चर्चा केलेली आहे का? याच्या संदर्भामध्ये मुंबई पातळीवर बोलणी झाली आहे. अनेक वेळी आमची जे मीटिंग होत आहेत, पीएससी मीटिंग जे होत आहेत, ते पॉलिटिकल ॲडव्हायझरी कमिटीची मीटिंग आहे, त्याच्यामध्ये आमच्या दिल्लीच्या लोक पण आहे, आमचा प्रभारी पण आहे, मुंबईच्या सर्व नेते आहेत. आम्ही विस्तृत चर्चा केलेली आहे. आम्ही जे नगरसेवक आहेत, जे आमच्या नगरसेवक होतात त्यांच्याबरोबर आमची चर्चा झालेली आहे. जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांच्याबरोबर चर्चा झालेली आहे आणि आम्ही आमच्या जे म्हणणं आहेत, आमच्या मत आहेत, आमच्या सगळं जे हे डिस्कशनच्या जे समुदाय ते आम्ही सगळं आमच्या पक्षश्रेष्ठीला दिलेले आहेत. आता मी त्यांच्याकडून वाट पाहत आहोत. काँग्रेसचा इंटरनल काही असा सर्व्हे झालेला आहे का मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या अनुषंगाने? अनेक सर्वे होत आहेत, सर्वे होणार आहेत. त्यांचा काय म्हणजे काय ते सांगतात, काय कॉल आहे ते मी तुम्हाला सांगू शकत नाही आता. पण आम्हाला एक गोष्टी लई चांगली दिसत आहेत की ग्राउंडवर काँग्रेसची स्थिती लई चांगली आहे, परिस्थिती लई चांगली आहे. लोकांमध्ये जे मुंबई महानगरपालिकाचा जे भ्रष्टाचार आहे अनेक वर्षापासून
जे भ्रष्टाचार आहे ते शिवसेना बीजेपी सोबत होती, आता ॲडमिनिस्ट्रेटर बसलेले आहेत, ते सगळं भ्रष्टाचार ते लोकांना जिथे त्रास झालेला आहे, खास करून जे 3 वर्षामध्ये जे चुनाव नाही झाले त्याच्यावर लोकांना काँग्रेसवर लय आशा आणि उमेद आहे, त्याचा फायदा काँग्रेसला मिळेल. ओके, तर हे होते अमीन पटेल. कॅमेरामन महेश मोरेसह मी हर्षदा परब, मुंबई तकसाठी.